कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी दिली गेली होती। 31 जुलै 2020 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतला होता। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थानाला वळवल्याचा आरोप सुद्धा झाला होता। अशोक खरात यांचा मंत्रालयामधील दबदबा असल्याची बाब ही आता समोर आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश जी, आपण पाहतोय कशा पद्धतीने आता त्यांनी जे काही कारनामे केलेले होते ते आता सातत्यानं उघडकीला आलेले आहेत। त्याचबरोबर आज मिरगावमध्ये ग्रामसभा होणार आहे, त्यामुळे त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा ग्रामस्थांकडून जे आरोप होत आहेत त्या संदर्भात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे ते मांडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच त्याची जी दादागिरी होती, लोकांना त्रास देणं असेल, लोकांची घरं ताब्यात घेणं असेल, अशा पद्धतीच्या गोष्टी आता सातत्यानं समोर येतात, त्यामुळे येत्या काळात आणखी त्याचा पाय खोलात जाणार आहे। खरंय, अशोक खरातनं केवळ राजकीय लोकांमध्ये आपली दादागिरी केली नाही, अधिकाऱ्यांमध्ये दादागिरी केली नाही, तर तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याचं समोर आलेलं आहे। मोठी दहशत ही त्या मिरगावामध्ये अशोक खरात यांची दिसून आलेली आहे। तिथली पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांच्या पूर्णपणे कब्जामध्ये होती। ते म्हणतील तसं होत होतं। अनेक लोकांवर गुन्हे दाखल करायला सांगण्यात आले होते, तर त्या लोकांच्या काहींना जेलसुद्धा भोगावी लागलेली आहे। आपण जर बघितलं तर या गावाचा ग्रामपंचायतीचा निधीसुद्धा या शिवनिका संस्थांच्या कामांसाठी वापरण्यात आला। पाटबंधारेचा निधीसुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आला। त्याच्यासाठी खास बंधारा बनवण्यात आला, पाणी वळवण्यात आलं। इतकंच नाही तर पाण्याची टाकी जी एखाद्या गावासाठी बांधली जाते, ती टाकी अक्षरशः शिवनिका संस्थांच्याच परिसरात बांधली गेली आणि त्या टाकीवर शिवनिका संस्थान असं नाव लिहिलं गेलं, खर्च सरकारचा। मात्र सगळ्या सोयी या त्याच्या मंदिरासाठी, अशोक खरातच्या मंदिरासाठी होत होत्या, अशोक खरातसाठी होत होत्या, त्याच्या फार्म हाऊससाठी होत होत्या। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर खरात यांची दादागिरी ही पूर्ण मिरगाव परिसरामध्ये होती। त्या ठिकाणी एक इंच जागा नसताना हळूहळू करत त्यांनी 55 एकर जागा ताब्यात घेतल्या आणि आज ते 55 एकरचे मालक त्या ठिकाणी आहेत। अनेक लोकांना यासाठी आपली घरं सोडावी लागली आहेत, वहिवाटा बंद केल्या आहेत, तर काहींनी नदीमध्ये अतिक्रमण करून आपलं मंदिर बांधल्याचं पण समोर आलेलं आहे। त्यामुळे खरात यांनी आपल्या प्रशासकीय वर्चस्वाचा आणि त्याचबरोबर मंत्रालयातील दबदबाचा, मंत्र्यांचा वापर करून पूर्णपणे आपलं वर्चस्व या ठिकाणी स्थापित करायला समोर येते आणि या विरोधामध्ये आज ग्रामस्थांचा बांध फुटणार आहे। या खरातच्या विरोधामध्ये ग्रामसभा घेऊन आज अनेक ठराव त्या ठिकाणी केले जातील आणि कदाचित निषेधाचा ठराव सुद्धा या ठिकाणी होईल। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।